हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाईब्स. तर आज मी अशा प्रकारे थालीपीठ करून दाखवणार आहे. घरच्या घरी जे आपल्याकडे पिठे अवेलेबल आहेत त्या पिठापासून आणि भाज्या, घरामध्ये ज्या भाज्या आहेत त्या भाज्या मस्त घालून, अगदी सुंदर मसाले घालून टेस्टी अशा थालीपीठ करून दाखवणार आहे. चला तर बघूया, रेसिपीला सुरुवात करू. तर थालीपीठ करण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे 4 हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे 10-12 पाकळ्या आणि जिरं. सर्वप्रथम आपण हे जाडसर मिक्सरला वाटून घेऊया. परात घेतलेली आहे, त्यात मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या, ते घालूया. यातच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 1 वाटी. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी. कांदा घेतलेला आहे 1 बारीक चिरून. 1 वाटी पत्ता कोबी घेतलेला आहे चिरून. मेथी घेतलेली आहे बारीक चिरून, स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर घालायची आहे आपण थोडी. आता चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण 1 चमचा. हिंग घालणार आहे थोडा, चिमूटभर. हे वाटण आपण केलं होतं लसूण, हिरवी मिरची, जिऱ्याचं, ते घालूया. 1 चमचा धना पावडर घालूया. काश्मीरी मिरची पावडर घालूया 1 चमचा कलरसाठी. हळद घालूया अर्धा चमचा. ओवा घेतलेला आहे मी अर्धा चमचा, तो आपण हाताने क्रश करून घालणार आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि पिठाला आपण छान असं दाबून दाबून चोळून घ्यायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर सर्व पिठामध्ये उतरतो. असं छान आपण सर्व एकजीव करून घेऊया. असं करूनच करून घ्यायचं, म्हणजे सगळे फ्लेवर असतात भाज्यांचे ते पिठामध्ये छान उतरतात आणि आपलं थालीपीठ हे अगदी मस्त खुसखुशीत टेस्टी होतं. बघू शकता तुम्ही. आणि थोडं थोडं पीठ घालून आपल्याला घट्टसर गोळा मळायचा आहे. तर आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळूया. असा मस्त गोळा छान मळून घेऊया आपण. असा मस्त आपण गोळा मळून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल घरामध्ये असतात ते घालून सुद्धा करू शकतो. मी घरामध्ये जे जे पीठ होते ते घालूनच केलेलं आहे. भाजणी अगदी प्रत्येक वेळेस घरात उपलब्ध असते नसते, तर असे सुद्धा अगदी सुंदर थालीपीठ होतात. जी पीठ आपल्याकडे असतील ते पीठ वापरून आपण थालीपीठ करायचे आहेत. तर आता आपण करून घेऊया. आता मस्त असं पाणी लावून लावूनच आपल्याला थापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, मीडियम असे छान मस्त थापून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावर आपल्याला थोडेसे पांढरे तीळ मी घेतलेले आहेत आणि थोडेसे काळे तीळ. पांढरे आणि काळे तीळ घातलेले आहेत आणि असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे आपल्याला तेल चांगलं सोडता येतं आतपर्यंत. आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, घालून घेऊया तव्यावर. आता पॅनला मस्त तेल लावून घेतेय सुरुवातीला.
आणि अगदी असं मस्त असे घालून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी छान भाजायचे. तेल असं सोडायचं आहे होलमध्ये मस्त, बघू शकता तुम्ही. पलटी करूया. सुंदर पराठा आहे, सुंदर थालीपीठ झालेलं आहे आपलं. इथे मस्त तेल लावून घ्यायचं वरतून आणि खरपूस भाजायचं आहे आपल्याला थालीपीठ दोन्ही साईडनी. आता इथे पाणी लावून घेतलेलं आहे मी, परत एक गोळा घेतलेला आहे आणि तो परत एकदा मी तुम्हाला थापून दाखवते. पाणी लावूनच थापायचं आहे आपल्याला छान. बघू शकता तुम्ही. पांढरे तीळ घालूया. काळे तीळ घालूया थोडे आणि हाताने थोडंसं प्रेस करूया आणि त्याला होल पाडूया. म्हणजे असं होल पाडलं की आतपर्यंत छान शिजल्या जातात आणि तेल सोडता येतं आपल्याला. आता दुसरी साईडही बघू आपण. मस्त आपण खरपूस, आवाज बघा, खरपूस छान थालीपीठ आपण करून घेतलेलं आहे. आता काढून घेऊया. आता दुसरं पण मी करून दाखवते. असं छान हे करून घ्यायचं आणि तेल सोडायचं असं होलमध्ये. आणि काय वेळेस होल नाही पाडता आले वरून पण आपण करू शकतो. आता पलटी करूया आपण मस्त खरपूस दोन्ही साईडनी. छान तेल लावायचं दोन्ही साईडनी आणि खालची बाजू सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायची. आता पलटी करूया. बघू शकता इथे पण छान आपण खरपूस छान असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती सुंदर थालीपीठ झालेलं आहे, अगदी घरच्या घरी मस्त. असं होल करायला जर आपण विसरलो तर इथं तव्यात सुद्धा आपल्याला करता येतात होल. मस्त तेल त्याच्यात सोडायचं आणि छान करून दाखव. पलटी करूया. अगदी सुंदर. तर तुम्हाला माझी ही थालीपीठाची रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. असे सुंदर थालीपीठ अगदी टेस्टी मी करून दाखवलेले आहेत. तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले आहेत. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.